इक्बाल बागवान हा विद्यार्थी 75.17% गुण मिळवून कोल्हापूर विभागातील रात्र शाळेतील गुणवत्ता यादीत द्वितीय आलेला आहे। तर आपण ह्या जे त्यानं गुण मिळवले त्याचे श्रेय काय हे आपण त्यालाच विचारूया। तर मला असं विचारायचंय तुला की तू एवढे पर्सेंटेज मिळवलेत पण रात्र शाळेत जाण्यापाठीमागचं तुझं कारण काय? स्वतःचे खर्च भागवण्यासाठी मला काम करावं लागलं होतं। घरात आई काम करते बॉम्बे शिप मध्ये, तिच्याकडे बघून असं मी म्हटलं की हिला जास्त आपला आर्थिक तिच्यावर जर ताप आहे कमी करावा, म्हणून मी रात्र कॉलेजला ऍडमिशन घेतलं। रात्र शाळेत तू जात होतास, मग तू दिवसा कोणतं काम करायचंस? दिवसा मी लाईट फिटिंग करत होतो घरी, घरांची काम वगैरे अशी करत होतो। लाईट फिटिंगचं तू काम करत होतास, तर हे जे इलेक्ट्रिक मेकॅनिकलचं काम आहे तर तू हे आधी कुठे शिकलास? ITI इलेक्ट्रिकल कोर्स झालेला आहे माझा साताऱ्यामध्ये। मग हे ऍडमिशन घेण्यासाठी तुला 10वीत किती मार्क मिळाले होते? 10वीत 51.66%। 51% पडले आणि त्याच्यानंतर तू इलेक्ट्रिक लायब्ररीत जॉईन केलंस। मग तू असं कोणाकडे बांधील काम करतोस की फ्रीलान्स काम करतो? आधी बांधील होतं, म्हणजे शिकावं म्हणून काम करत होतो तेव्हा दुकानात वगैरे केलं, कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली वगैरे। आता स्वतःचे घेतो, स्वतःची कामं तू घेत असतो। हा जॉब करताना तुला एक काय वेगळा अनुभव काय आला असा? जॉब साठी वेगळा अनुभव असा म्हणजे काम वगैरे अशी खांबावरची चढणे, खांबावरती चढणे वगैरे अशी अवघड कामं केली म्हणजे थोडीफार। तर हे स्वतः काम घेणं आणि ह्याच्यातून म्हणजे तुला केव्हाही कुणी बोलू शकतं की बाबा काम आहे तू ये, मग ह्याच्यात ह्या सिच्युएशन मध्ये तुला 12वीचा अभ्यास करताना काय अडचणी आल्या? 12वीचा अभ्यास असा मला रात्रीच करावा लागत होता, म्हणजे कामावर जाऊन परत कॉलेज करून, कॉलेजला रेग्युलर असायचो त्यामुळे ती संध्याकाळची वेळ पण अभ्यासाची कॉलेजमध्ये जायची आणि मग रात्री मग 1 वाजेपर्यंत वगैरे करावा लागत होता अभ्यास। तुला येत्या 10वीमध्ये 51% मार्क पडले आणि 12वीमध्ये 75, म्हणजे तशी गुणांमध्ये तफावत आहे। तर या पाठीमागं तुझी अशी वेगळी अशी काही जिद्द आहे का की नाही बाबा आपण 10वीत आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही किंवा आपल्याला गुणांची संख्या कमी आहे, तर बोर्डाच्या परीक्षेत आपल्याला चांगले मार्क मिळवले तर आपलं करिअर घडू शकतं, असे जे विचार मनात येतात, तर ह्या गुणांमध्ये जे तफावत आहे तर ह्याच्या पाठीमागचं कारण काय? तुझी स्वतःची मानसिकता होती? ह्याच्या पाठीमागचं श्रेय म्हणजे मी अब्दुल कलामांचं ते अग्निपंख पुस्तक वाचलं। 3 दिवस लागले ते पुस्तक वाचायला। ते पुस्तक जेव्हा संपलं त्या रात्री मी रात्रभर झोपलो नव्हतो आणि मनात असेच विचार की काहीतरी बनायचं। ठरवलेलं की वाचलंस नक्की तू त्या पुस्तकात? त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे त्यांचं, त्यांनी कसं किती अवघड परिस्थितीत ते हे केलं, जीवन त्यांचं अवघड आहे, आपल्याला एवढं सगळं असून आपण काहीच नाही करत असं वाटलं आणि मग रात्रभर झोपलो नव्हतो मी त्या दिवशी, त्या रात्री, आणि मग म्हटलं की ठरवलं काहीतरी त्यांच्यासाठी काहीतरी करायचं। घेऊन की बाबा आपण 10वीत कमी पडलो पण आज आपण आपला व्यवसाय करत 4 पैसे कमावत आपण पुढे शिकून मोठं झालं पाहिजे, ह्याची जिद्द तू तुझ्या मनाशी बांधूनच तू हे यश संपादन केलेलं। तर तुला आई वडिलांकडून काय सहकार्य होतं? आई वडिलांकडून आई माझी खूप कष्ट करते माझ्यासाठी। गेले 12-15 वर्षे ती बॉम्बेच्या दुकानात आहे, वडील आमचे काही करत नाही। आईनंच सगळं आमचं शिक्षणाचं वगैरे सगळं इथपर्यंत आम्हाला आणलेलं आहे। आईचं आणि मामा वगैरे, मामांनी आम्हाला म्हणजे खूप म्हणजे वह्या पुस्तकांचा खर्च आमच्या मामांनीच केला सगळा। आणि आता आपण स्वतःचा भार स्वतःच सांभाळायचा म्हणून तू हे काम करून रात्र शाळेकडे जाण्याचा मार्ग अवलंबला। रात्र शाळेत शिकत असताना तुला शिक्षकांचं, तुमच्या कॉलेजमधल्या शिक्षकांचं तुला सहकार्य काय लाभलं? शिक्षकांनी जानेवारी महिना संपण्याच्या आधीच त्यांनी सर्व पोर्शन संपवलेला होता, प्रॅक्टिस भरपूर घेतल्या वगैरे, आणि मग असं त्यांच्या घरी जरी आम्हाला काही अडचणी आल्या आणि आम्ही घरी गेलो
तरी त्यांनी असं कधी सांगितलं नाही की घडे असं कोणतीही अडचण त्यांनी सांगितली नाही. अगदी रस्त्यावरही त्यांना प्रश्न विचारला तरी त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि खूप मार्गदर्शन केलेलं आहे. एक तू हे जे पुस्तक वाचलंस त्यातून तुला एक तू मनात ध्येय गाठलंस, तर हे कुठल्या वर्षी 10वी 11वी कुठल्या वर्षी तू हे ठरवलंस की आपण हे ध्येय गाठायचं म्हणून? 11वीच्या पहिल्या दिवशीच मी ठरवलेलं की बोर्डात यायचं. बोर्डात येण्यासाठी प्रयत्न करायचे. 11वी पासून ह्या गोष्टीबाबत प्रयत्न करत होतास. मग 12वीच्या अभ्यासाला तू केव्हापासून सुरुवात केलीस? 12वीच्या अभ्यासाला म्हणजे 11वीचा पहिला दिवस आणि 11वीचा शेवटचा दिवस, रिझल्ट म्हणजे पास झालो 11वी तेव्हापासून म्हटलं ठरवलेलंच होतं. 11वीला तुला किती गुण मिळाले? 11वीला 66% एवढं आठवत नाही. 66%. 11वी नंतर तू 12वीच्या लगेचच अभ्यासाला सुरुवात केली. तुझं एक ध्येयच होतं की आपण बोर्डात यायचं. तर हा अभ्यास करताना तुझं काम आणि अभ्यास ह्या दोघांमध्ये तू कसं एक टाइम टेबल कसं केलंस? कामाचं टाइम टेबल की नाही बाबा मला 2 ते 4 या वेळात कसलीही ऑर्डर आली तर आपण काम करायचं का ते, किंवा त्याच आपण अभ्यास करायचा, हे दोन्ही तू कसं सांभाळत होतास? टाइम टेबल केलेला होता. त्याच्यामध्ये 10 ते 5 कामासाठी ठेवलेला होता. म्हणजे स्क्वेअरमध्ये कॉलेजला जरी थोडासा उशीर झाला तरी शिक्षक सांभाळून घ्यायचे, त्यामुळं कॉलेजची काय अडचण नव्हती. 5 ते 6 झाले तरी अगदी सहकार्य केलेलं आहे. तुमच्या कॉलेजची जी प्रशस्ती लायब्ररी आहे त्याचा तू कसा वापर करायचास? लायब्ररीचा वापर रात्र कॉलेजमध्ये इन्व्हर्टर असल्यामुळे आणि लोड शेडिंग संध्याकाळी असल्यामुळे टायमिंग तिथंही सहकार्य त्यांनी दिलं की करू शकतो आम्ही. सगळ्यात जास्त तुला कोणत्या विषयात मार्क्स मिळालेले? अकाउंट विषय तुला कोण शिकवले? आपला पहिला विद्यार्थी होता त्यांनी त्या मॅडमचं आपल्याला सांगितलं की त्यांनी भरपूर सहकार्य केलं. तर अकाउंट या विषयात झालं. बाकीच्या विषयात शिकवत असताना काय म्हणजे तुमच्या कॉलेजची पद्धत कशी अवलंबली जाते? किंवा कॉलेजची पद्धत म्हणजे ज्याची शिकवण्याची सर्व शिक्षक जशी असेल तसं शिकवत होते. ते बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये सागर सरांनी भरपूर मार्गदर्शन केलं. परत कदम सर होते त्यांनी मार्गदर्शन केलं. पाटील सर सहकार शिकवत होते त्यांनी भरपूर मार्गदर्शन केलं. आज तुझी जिद्द अर्थशास्त्र याबरोबरच तुला जे सहकार्य मिळालेलं आहे तर त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना तू थोडं सांग की बाबा कॉलेजच्या दृष्टिकोनातून मला कोणकोणतं सहकार्य मिळालं? नोट्स असतील, मार्गदर्शन असेल, बाकीच्या आर्थिक गोष्टीत काही सहकार्य, तुम्हाला स्कॉलरशिप देणं वगैरे असं शाळेमार्फत तुम्हाला काही केलं जातं का? पुस्तकं वगैरे तर कॉलेज मार्फतच मिळाली. कॉलेजनीच पुस्तकं दिली सगळी, रिलायबल म्हणा वगैरे वगैरे अपेक्षित सगळे कॉलेजने पुरवली. आम्ही एकही विकत घेतलं. आज तू कॉमर्सचा विद्यार्थी आहेस, तुला 75.17 गुण मिळालेले आहेत, पण तू इलेक्ट्रिक लायब्ररी हा ITIचा कोर्स केलास, तर तुला अकाउंटमध्ये पुढे करिअर करायचंय की इलेक्ट्रिक लायब्ररी मध्ये करिअर करायचंय? CA साठी मी प्रयत्न करतोय. CPT ला बसलेलो आहे. CA साठी प्रयत्न चालले आणि आपली इलेक्ट्रिकलची तर ती माझी म्हणजे कला असावी म्हणून ती डेव्हलप करणारच आहे, म्हणजे ती सोडणार नाही. म्हणजे CA कडे जरी असलं तरी तिकडेही लक्ष देणार आहे आणि करणार आहे करिअर. आज तुझ्या भावी वाटचालीस आमच्या तिरंगा परिवारातर्फे देखील शुभेच्छा. आपण इथं आलात त्याबद्दल धन्यवाद. आताच आपण सातारा जिल्ह्यातील एकमेव श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले ज्युनियर कॉलेज सातारा याचे प्राचार्य उत्तमराव पाटील आणि गुणवत्ता यादीत प्रथम आलेला प्रतीक दिलीप भंडारे आणि त्याचे पालक भंडारे तसेच द्वितीय क्रमांक पटकावलेला वसीम इक्बाल बागवान यांच्याशी बातचीत केली. आज आमच्या प्रेक्षकांना यातून एक मोलाचा संदेश मिळाला असेलच. हा काय? वसीम इक्बाल बागवान हा विद्यार्थी 75.17 गुण मिळवून द्वितीय आलेला आहे, तर त्याचे पालकही आज आपल्या बरोबर उपस्थित आहेत. तर रात्र शाळेतून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कमवा आणि शिका यातून जे विद्यार्थी पुढे येतात तर त्यांच्या पालकांचं त्यांना काय सहकार्य मिळतं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. आज आपला मुलगा हा
कमवा आणि शिका या योजनेतून एवढं मोठं यश संपादन करू शकतो, तर त्याच्याबद्दल तुमची काय मानसिकता आहे? त्यानं जे एवढं यश प्राप्त केलं तर तुम्हाला एक वेगळा आनंद झाला, तर तो तुम्ही आमच्या प्रेक्षकांना विशद करून सांगा. आनंद म्हणजे भरपूर आनंद झाला. आणि वसीमच्या बद्दल थोडंसं सांगायचं झालं तर तो फार लहानपणापासूनच जिद्दी आहे. एखादी गोष्ट आता एक जे पुस्तक वाचलं त्याच्यातून त्यानं स्वतःचं ध्येय निर्माण केलं, ते त्यानं आपल्या मुलाखतीत सांगितलं. हा बरोबर आहे. तर ते एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट करायला त्यानं जर मनाशी ठाम निश्चय केला तर तो ते केल्याशिवाय राहत नव्हता. आणि या परीक्षेत सुद्धा परीक्षा देण्याच्या पूर्वी तो मनापासून बऱ्याच वेळा आम्हाला बोलला होतो की मी बोर्डात काही करून नंबर मिळवणारच. आणि त्याप्रमाणे त्यानं हे यश संपादन केलं. आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो की आम्ही त्यासाठी जे सहकार्य केलं किंवा त्याच्यापासून जी अपेक्षा होती त्या आमच्या अपेक्षा त्यानं पूर्ण केलेल्या आहे. आणि यापुढेही तो काही त्याची जी इच्छा असेल त्याप्रमाणे आम्ही त्याला पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत आणि करणार. आज तो अकाउंटचा कॉमर्सचा विद्यार्थी असताना देखील त्यानं ITI इलेक्ट्रिक लायब्ररी हा एक जो कोर्स केला, त्यातून तो लाईट फिटिंगची कामं वगैरे घेतो. एवढ्या लहान वयात तो ही जी स्वतःच्या जबाबदारीवर जी कामं करतो, तर त्याला तुमचं काय सहकार्य असतं? आमच्या हातून जेवढं होईल तेवढं सहकार्य करतोच आम्ही. आणि आमची सुद्धा आर्थिक परिस्थिती तशी म्हणावी अशी जशी जेमतेमच आहे. म्हणजे वसीमच्या बाबतीत बोलायचं म्हणजे पुण्याला तो काहीतरी शिकायला गेला होता एकदा. आणि एक वेळ त्याची अशी परिस्थिती आली होती की त्याला झोपायला कुठे जागा नव्हती, म्हणून तो स्टँडवर तिथे झोपला होता. आणि ज्यावेळेस मला ही गोष्ट कळली तेव्हा मला थोडंसं वाईट वाटलं, पण एक आनंदही झाला की हा जिद्दी आहे. आणि असू दे, म्हणजे जगाचा सगळा अनुभव आलेला पाहिजे, यायला पाहिजे या लोकांना, आत्ताच्या मुलांना. आणि या अनुभवातूनच तो शिकतो आणि मग पुढे मोठा कोणतरी होऊ शकतो. आज इलेक्ट्रिक लायब्ररीतून तो हा जो करतोय, तर त्याला नक्की कोणत्या गोष्टीत त्यांना करिअर करावं असं वाटतं? की बाबा अकाउंटचा विद्यार्थी आहे, मग त्यानं इच्छा व्यक्त केली की मला CA करायचंय, पण CA करत करत मी हा इलेक्ट्रिकचा जो व्यवसाय आहे तोही सांभाळणार आहे, तर आपल्याला या दोन्ही मधलं त्यांना काय स्वीकारावं असं वाटतं? नाही, मी माझं मत जर वैयक्तिक विचारलं तर मी त्याला कधी इलेक्ट्रिशियन बद्दल जास्त पुढे कर असं म्हणून सांगणार नाही. कारण त्याची शिकायची इच्छा आहे, तर जेवढं त्याला शिकता येईल तेवढं त्याचं भविष्य चांगलं होणार आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही शिक्षणासाठी त्याला भरपूर सहकार्य करणार आहोत. आमच्या तेवढं सहकार्य करणार आहोत. जगाच्या पाठीवर घडणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करत तो आज शैक्षणिक दृष्ट्याही पुढाकार घेतोय, याबद्दल सातारकर वासियांना अभिमान आहेच. तुम्ही जे त्याला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आपणला असंच सहकार्य लाभत राहावं.